हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आहे. ऊन पण पडलं का थोडंसं आणि पाऊस पण चालू. अगोदर घरून निघताना नव्हता, परत गेट पर्यंत आले की लगेच चालू झाला. तर म्हटलं चला रुद्राची म्हणजे तब्येत बरी नाही, नाहीतर मग मी नसती घेतलं छत्री वगैरे. म्हटलं नको, काही जास्त लांब नाही पण सर्दी आहे त्याला, खूप दिवस झाले. तर बघा लगेच गेला. त्यातल्यात आता राहिली माझी भाजी. तर म्हटलं अगोदर हे सगळं आवरावत, बाहेरचे कपडे वगैरे आहेत ते सगळे मध्ये टाकते आणि मग नंतर दर्शन पण घेतलं. आजचं गुरुपौर्णिमा आहे तर श्री दत्त मंदिर तर जवळच आहे, तर आता दर्शन घेतलं जाताना. चल रुद्राचं आवडलं आणि आज चपात्या झाल्यात, वरण भात पण लावलं. आत्ता राहिले फक्त भाजी. चल कशाला काढले रे ते, ड्रेसला कशाला लावलं? चांगलं दिसत होतं की, राहू दे आता, सगळे निघले. मी ना म्हटलं की आता आज छान ड्रेस वगैरे घातला आहे म्हणून त्याला गंध लावलं आणि त्याच्यावरती अगदी थोडेसे तांदूळ लावले, तर त्याने ते पण काढले. छान दिसत होते ना बाळा. इथे जे बाप्पा कर दे दे, सोड सोड. आज गुरुपौर्णिमा, इथं मंदिर आहे दत्त महाराजांचं. तर चला आता त्याला शाळेत सोडून येते. छोटं चिंचाचे छोटे छोटे भरपूर झाड घेतलेच रे त्याच्यात मध्ये. तीन आहे त्या. तीन, हां. सगळे किती झाले? 4. थोडा चिखल आहे ना, सगळं कपड्यावर होती. स्वतः रुद्राशला शाळेत सोडलं आणि इथं दर्शन पण घेतलं. आजचं गुरुपौर्णिमा आहे तर श्री दत्त मंदिर तर जवळच आहे, तर आता दर्शन घेतलं. जाताना त्याने घेतलं होतं आणि मग येताना मी घेतलं. आता त्याला शाळेत सोडलं 1 वाजेपर्यंत. आता शाळेत गुरुपौर्णिमा वगैरे साजरी करतात आणि मी तोपर्यंत माझं बाकीचं काम आहे ते पटकन आवरून घेते. आज पण जाताना पाऊस नाही, फक्त जाताना येताना नाहीतर छान वाटते, नाहीतर मग छत्री रेनकोट वगैरे सगळं घेऊन निघावं लागतं. आता सकाळी भरपूर पाऊस होता, आता सध्या थोडा वेळ बंद झाला आहे. सकाळी तर पूर्ण म्हणजे आत्ता पण असं अंधार झाल्यासारखं वाटतं सगळीकडे. स्वतः रुद्राशला शाळेत सोडलं आणि आत्ता मी हे 2-3 दिवस कपडे बाहेर वाळू घातले होते, आता चांगले वाळले. तर आता जेवढे वाळलेले आहेत ना तेवढ्यांच्या घड्या घालून ठेवते, कारण की अजून बाहेर म्हणजे वाळायला टाकायचे. कपड्यांचं काय होतं की आता पाऊस चालू ना, त्याच्यामुळे कपड्याला 3-3, 4-4 दिवस जाड कपडे असेल ना तर बाहेर पण 2 दिवस वाळावं लागतात आणि घरात पण 2-3 दिवस ठेवावं लागतात वाळायला, तेव्हा कुठे चांगले वाळतात. नाहीतर मग थोडेफार जरी वले राहिले ना तरी बुरशा वगैरे धरत आहेत. तर आत्ता माझी अजून भाजी टाकायची राहिली, पण म्हटलं अगोदर ही आवरून घेते, परत मग आवरूच तर त्याच्या शाळेतून घेऊन यायचा पण टायमिंग होतोय. उन्हाळ्यामध्ये आणि म्हणजे थंडीमध्ये पण एवढं काही टेन्शन नसतं आणि उन्हाळ्यामध्ये तर काहीच नसतं आहे कपड्यांचं. पण पावसाळा म्हटलं की म्हणजे फक्त मला पावसाळा खूप जास्त आवडतो ना, फक्त ह्या कपड्यांमुळं. परत असं सगळीकडे बाहेर पण असं म्हणजे चिखल वगैरे असतो, त्याच्यामुळं थोडासा वैताग येतो. आता बाहेर पण एवढा चिखल वगैरे झाला आहे सगळीकडे, पण एवढं तरी बरं आहे की शाळेत सोडून येऊस तर तरी पाऊस बंद होता. काल पण बंद होता, आज पण बंद होता. नाही तर मग परत छत्री हे ते म्हणजे असं खूप जास्त घेऊन जावं लागतं. आज आता गुरुपौर्णिमा आहे. आज त्याचा बुधवारचा रेड कलरचा ड्रेस असतो, तो पण छान वाळला आहे. पण आता आज ग्रीन कलरचा ड्रेस होता, त्याच्यामुळं आता फक्त त्याला हा शनिवारी घालावं लागणार आहे. बुधवारी आणि शनिवारी आहे तो रेड कलरचा असतो आणि मग एरवी ब्लू कलरचा. 2 दिवस ब्लू कलर आणि 1 दिवस रेड, परत 2 दिवस ब्लू कलर, परत 1 दिवस रेड. म्हणजे काय होतं की असं धुवायला पण सोपं जातं. तर किती 2-3 तास असते शाळा,
म्हणजे सोमवारी मंगळवारी घातला की बुधवारी धुवायचा, परत गुरुवारी आणि शुक्रवारी घातला की परत शनिवारी धुवायचा, कारण की पावसाळ्यात ना कपडे लवकर वाळतच नाहीत. आता जेवढे बाहेर कालचे आणि परवाचे कपडे आहेत ना, आता तेवढे ते दोरीवर टाकावं लागतील मध्ये, आणि हे दोरीवरचे आहेत हे वाळलेले. आता म्हणलं ह्याच्या सगळ्या घड्या घालून ठेवते आणि बाहेरचे परत ह्या दोरीवर आणून टाकते, म्हणजे धुतलेले परत अजून बाहेर टाकावं लागतं आहे. लहान मुलांचेच कपडे खूप जास्त असतात पावसाळ्यामध्ये, तर जास्तच असतात, एरवी पण असतात पण पावसाळ्यामध्ये जास्त. आता ही भांडी आहेत स्वयंपाक झाल्यावरची, सकाळची तर सकाळीच लावली होती, आणि ही आत्ता नंतर मी घासून ठेवले, म्हणजे चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर घासून ठेवलेल्या. तर ह्या वगैरे लावून घेते. कुकर पण झाला आहे. आणि आत्ता राहिला आहे चहा. तर हे असे छोटाले म्हणजे भरण्या वगैरे आहेत ना, जेवढ्या पण आता एक भरणी संपली समजा त्यातलं काहीतरी, आता ह्याच्यात मी ठेवलं होतं म्हणजे शेंगदाणे आणि गुळाचं, म्हणजे शेंगदाण्याचा पोट आणि गुळ पोळीसाठी बनवून ठेवलं होतं. आता ते संपले, ती लगेच भरणी आहे घासून ठेवली. आणि मी म्हणजे सगळ्या भरण्या कधीच असं एकत्र नाही घासत आहे, जी संपली तर ती घासून घ्यायची आणि वाळून परत त्याच्यात जे साहित्य होतं ते भरून ठेवायचं. तर चला आता मी अगोदर चहा करते. चहा राहिले. आता रुद्राईस तर सकाळी तर म्हणजे तो आहे तोपर्यंत मी चहा नाही करणं होते, कधी कधी होते आवडते. गरम पाणी करून ठेवलेलं, त्यातलं अर्ध पाणी तर संपलं, कारण की त्याची बॉटल भरून दिली त्याला. सकाळी पण एक ग्लास पाणी लागलं, म्हणजे एक तांब्याच्या वरती पाणी संपलं. आता मला वाटतं एक अजून ह्याच्यामध्ये एक तांब्या पाणी अजून गरम करून ठेवते, म्हणजे चांगलं उकळून गार करून ठेवलं ना तर मग त्याला दिवसभर पुरतं. आणि तो येऊपर्यंत गार होईल. तर मी सकाळी उठल्या अगोदर हे पाणी गरम करून ठेवलं, त्याच्यामुळं तो आवरूस तर त्याचं जेवायचं वगैरे सगळं आवरूस तर पाणी म्हणजे प्यायसारखं थोडंसं गार झाले. आणि आता त्याला आम्ही 2-4 दिवस झालं गरम पाणी देतोय ना, तर थोडासा फरक आहे, म्हणजे सर्दी वगैरे खोकल्याला. नाहीतर औषध घेऊन पण काय होईना, म्हणजे एवढा सर्दीच खूप दिवस झालं सर्दीच नाही थांबत आहे. अरे तुला काय आहे? वरून कलर दिलाय का काय काही कळणार. पूर्ण शिट्टीचं निघलं. आणि हे कडक आहे बरं का, म्हणजे जसं पत्रा असतो ना सेम त्या टाईपमध्ये पत्र्यासारखंच वाटतं. मग आता ह्याला वरतून त्यांनी एक लेअर दिलता का ह्याचाच निघला काही कळणार मला, पूर्ण निघला. अगोदर मला वाटतं की टेप वगैरे असेल त्याला चिटकवल्याला, नाही. घासणी कशी आहे आपली भांड्याची वगैरे जात तशी असेल. मस्त वरण भात छान शिजलाय. मला वाटतं की आमटी बनवावी, कारण की बाजरीच्या भाकरीसोबत आमटी छान लागते. आता बघते थोडंसं वाटल्यास वरण बनवते काही, आणि काही आमटी बनवते. आता इकडे पाणी उकळायला ठेवले, ते छान उकळले.
तर लगेच ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. गरम आहे खूप. ऊन पण पडलं बरं का थोडंसं आणि पाऊस पण चालू. अगोदर घरून निघताना नव्हता, परत गेट पर्यंत आले की लगेच चालू झाला. तर म्हटलं चला, रुद्राची म्हणजे तब्येत बरी नाही, नाहीतर बघ मी नसती घेतलं छत्री वगैरे. म्हटलं नको, जास्त लांब नाही पण सर्दी आहे त्याला, खूप दिवस झाले. तर बघा लगेच गेला होता. 2 मिनटामध्ये पाऊस येतोय आणि 2 मिनटामध्ये आता ऊन पण पडले बाहेर, मस्त छान. छत्री जायची वाऱ्याने.